वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु श्री कल्याण स्वामी महाराज की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय श्री शिव महापुराण की जय राष्ट्र संत गुलाब बाबा की जय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय राष्ट्र संत गाडगे बाबा महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय हर 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 महादेव सद्गुरुनाथ भगवान की जय महादेव तुम्हारी जय होवे भोलेनाथ तुम्हारी जय होवे महादेव तुम्हारी जय होवे भोलेनाथ तुम्हारी जय होवे महादेव तुम्हारी जय होवे भोलेनाथ तुम्हारी जय होवे महादेव
बोलना हरि बोल जय जय रे ग रे ग रे सा ग रे ग रे सा रे ग म ग ग रे म ग रे ग म द म द म ग द द म द म ग म द नि नि ग नि ग म नि नि द नि द म द नि द नि द नि द स स नि द नि द स स नि द नि द नि नि द नि द म द द म द म ग म ग रे ग रे ग रे सा रे रे सा नि रे सा नि द द द नि द द स नि द म म द नि म नि द म ग ग द म द ग द म ग रे रे ग म ग रे सा सा प प म ग म ग रे ग रे रे सा सा प प म ग म ग रे ग रे रे सा सा प प म ग म ग रे ग रे रा उमानाथ तुम्हारी जय होवे गौरीनाथ
महादेव. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळ कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. रविंदु दावानल पूर्ण भाळी स्वतेज नेत्री तिमिरोघ जाळी ब्रह्मांडधीशा मदनांतकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. जटा विभूती उटी चंदनाची कपालमाला प्रीत गौतमीची पंचानना विश्वनिवांतकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. वैराग्य योगी शिवशूलपाणी सदा समाधी निजबोधवान् उमानिवासा त्रिपुरांतकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. उदार मेरुपती शैलजेचा श्री विश्वनाथ म्हणते सुरांचा दयानिधी जो गजचर्मधारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं. नमामि शमीशान निर्वाण रूपं नमामि शमीशान निर्वाण रूपं. निराकार ओंकार मूलं तुरीयं गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशं करालं महाकाल कालं कृपालं गुणागार संसार पारं नतोऽहं. नमामि शमीशान निर्वाण रूपं नमामि शमीशान निर्वाण रूपं. तुषाद्रादिसङ्काशगौरं गभीरं मनोभूतकोटि प्रभाश्रीशरीरं स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसत्पालबाले मुकण्ठे भुजङ्गा. नमामि शमीशान निर्वाण रूपं नमामि शमीशान निर्वाण रूपं. चलत्कुण्डलं भ्रुसुनेत्रं विशालं प्रसन्नानमन्नीलकण्ठं दयालं विगाधीशचरमा वरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि. नमामि शमीशान निर्वाण रूपं नमामि शमीशान निर्वाण रूपं. प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् आजम्भानुकोटिप्रकाशं त्रयशूलनिर्मूलनशूलपाणि भजेऽहं भवानी पतिभावगमनं. नमामि शमीशान निर्वाण रूपं नमामि शमीशान निर्वाण रूपं. कलातीत कल्याणकल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारी चिदानन्द सद्दोहमोहापहारी. प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी. नमामि शमीशान निर्वाण रूपं नमामि
तावत् उमानाथ पादारविन्दं भजन्ति ह लोके परिवारनानां न तावत् सुखं शान्ति सन्तापनाशं प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासं नमामि शमीशान निर्वाणरूपं नमामि शमीशान निर्वाणरूपं न जानामि योगं जपं नैव पूजां न तोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यं जराजन्मदुःखोदतापप्यमानं प्रभो पाहि आपन् नमामीश शम्भो नमामि शमीशान निर्वाणरूपं नमामि शमीशान निर्वाणरूपं श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी भरणो रघुबर विमल जसो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में हो राम जी को लाना लखन जी को लाना 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 चलो जय श्री राम चलो आओ जी चलो आओ जी चलो आओ जी पवन जय श्री राम जय हो चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में जय हो जय हो जय हो हरि बोल जाओ जय हो जय श्री राम 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 सीता राम 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 राजा 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 पवन पधारो हरि कीर्तन जय श्री राम
मंगलमय जीवाचं परम कल्याण करणारी, साधकाला भक्ती सुखामध्ये नाव घालणारी, प्रापंचिक जीवांच्या अडचणी संपवणारी, समस्येवरचं समाधान सांगणारी आणि जीवनाचा सार कशामध्ये आहे त्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान देणारी शिवमहापुराण कथा. या शिवमहापुराण कथेच्या पवित्र प्रांगणामध्ये सर्व बाबांच्या भक्तांचं, शिव उपासकांचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. सिद्धेश्वर श्री संत गुलाब बाबा यांचा चैतन्य समाधी सोहळा आणि तुकोबारायांचे तुकाराम बीज हे दोन्ही पर्वकाळ एकत्र येतात. 23वे वर्ष आहे आणि 23व्या वर्षामध्ये बाबांच्या चरणी पुन्हा हा नामयज्ञ. यावर्षी शिवमहापुराण कथा महाराष्ट्रातली सर्व नामांकित कथाकार, कीर्तनकार मंडळी बाबांच्या सेवेमध्ये हजर होतात आणि आस लागते महाराष्ट्रभरातल्या चांगल्या वक्त्यांना की एकदा तरी आम्हाला टाकरखेड्याला सेवा मिळावी. एवढं गोड नियोजन आपल्या सगळ्यांचं. आणि लक्षात घ्या, नियोजन चांगली होण्यासाठी आपली श्रद्धा तेवढी असावी लागते. तुम्ही म्हणत असाल खूप पैसे खर्च केल्यानंतर खूप काही चांगलं होतं, असं अजिबात काही नसतं. पैशापेक्षाही अंतःकरण फार महत्त्वाचं असतं. तर तुम्ही सगळी मंडळी बाबांच्या चरणावर तुम्ही तुमचं अंतःकरण वाहिलेलं आहे. तुमच्या अंतःकरणातून, तुमच्या कष्टातून, तुमच्या प्रयत्नातून, म्हणजे बाबांच्या समाधी सोहळ्याचा कार्यक्रम एक वर्षभर पुढे, तुम्ही 1 वर्ष अगोदरच तयारीला लागता. आणि 1 वर्षाचं पूर्ण हे नियोजन आहे. हे कुठे महिनाभर, 2 महिने, 15 दिवस अगोदर नियोजन केलंय असं नाही. तब्बल 1 वर्ष, 1 मे म्हणेल त्याही अगोदरपासनं प्लॅनिंग डोक्यामध्ये असतात. आणि कुठेतरी बाबांचा आशीर्वाद मलाही लागला म्हणावे लागेल की मागच्या वर्षी कीर्तनाच्या सेवेसाठी आलो आणि यावर्षी बाबांनी 7 दिवस सेवेला बोलावलं. याच्यापेक्षा मोठं भाग्य माझं तरी दुसरं कोणतं आहे. यावर्षी 7 दिवस कथेची सेवा करण्याचं सद्भाग्य बाबांच्या आशीर्वादानं मला प्राप्त झालं. शिवमहापुराण कथा, काल्याचं कीर्तन महाराष्ट्रभरातली सगळी नामांकित मातब्बर मंडळी आपल्याकडे कीर्तनासाठी येत आहेत. गायक, गुणीजन मंडळी, सगळे नावाजलेली मंडळी आहेत. रोज एक पदार्थ तुम्हाला, आध्यात्मिक पदार्थ, जसं जेवणामध्ये एखाद्या दिवस जामून मिळावा, एखाद्या दिवस जिलेबी मिळावी, एखाद्या वेळेला बासुंदी मिळावी, तसं रोजचं हरिकीर्तनाचं हे जे प्रसाद आहे ना, हा अद्भुत आहे तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये. बाबांच्या सेवेमध्ये उभं आयुष्य ज्यांचं गेलं आणि खरं तर बाबांच्या सेवेमध्ये, संस्थांच्या सेवेमध्ये खूप मोठा काळ ज्यांचा गेला. अगदी मला वाटतं मागच्या वर्षाच्या समाधी सोहळ्यानंतर काही दिवसांच स्वर्गीय कैलासवासी ज्ञानेश्वर भाऊ, की आपण सगळे ज्यांना भाऊ म्हणत होतो, त्यांना देवाज्ञा झाली. बाबांच्या चरणाजवळ त्यांना काय म्हणतात ना, की आयुष्याचा शेवटचा श्वास त्यांनी घेतला. खरं तर सर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष, विश्वस्त तथा गावकरी मंडळी, श्री क्षेत्र टाकरखेडा मोरे, तालुका अंजनगाव, सुरजी, जिल्हा अमरावती, सिद्धेश्वर संत श्री गुलाबबाबा समाधी मंदिर ट्रस्ट, ही सगळी मंडळी खूप जीव तोडून इथे सेवा करत आहेत. आणि भाऊंच्या नंतर या कार्यक्रमाचं, या संस्थांचं जे अध्यक्षस्थान आहे, बरोबर ना, आता आमच्या गोपालदादांकडे आहे. खरं तर गोपालदादा यावर्षी खूप छान कार्यक्रमाचं, तसं प्रत्येकच वर्षी तुमचं नियोजन सुंदर आहे आणि बाबा करून घेत आहे. पण एक
हे सगळं करत असताना सुद्धा मागच्या वर्षापर्यंत तुम्ही सगळेजण पळत होता, पण या वर्षी आता जबाबदारी आहे तुमच्यावर. काय म्हणतात ना की मोठ्या माणसांनी सांगावं, आपण ते पळत पळत काम करावं, पण आता निर्णयही आपल्यालाच घ्यायचे आहेत. सगळ्यांसोबत चर्चा सल्ला मसलत आपल्यालाच करायचे आहे. कुठेतरी एक आधारस्तंभ नसल्यानंतर जी काय अवस्था असते ना, तुम्ही सगळेच जीव तोडून करताय, पण कुठेतरी आपल्या डोक्यावरचा एक हात, एक आपला आधार, आपले बाबा आपल्या जीवनात नाहीत, किंवा बाबांचे जे मेन सेवेकरी मंडळी आहेत, ज्येष्ठ लोक, तर या गोष्टीचं कुठेतरी अंतकरणामध्ये एक थोडंसं दुःख आहे. पण जाणं या जगाचं सत्य आहे. आणि गेल्यानंतर बाबांच्या सेवेकऱ्यामध्ये जर विशेष नाव ज्ञानेश्वर भाऊंचं निघत असेल, तर हा भाऊंच्या जीवनाचा काय म्हणतात ना की भाऊंच्या जीवनाचा सार झाला की उभं आयुष्य त्यांचं बाबांच्या सेवेमध्ये गेलं. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि या संस्थांवरती अखंड भाऊंचं नाव निघत राहणार आहे. प्रत्येक सोहळ्यामध्ये भाऊंचं नाव निघणारच आहे. असो, आपण यावर्षी शिवमहापुराण कथेचं नियोजन केलं आणि ही शिवमहापुराण मी घ्यावी, कथा घ्यावी, याच्यासाठी सर्व ट्रस्टी असतील, सर्व आयोजक असतील, सर्व सेवेकरी असतील, अध्यक्ष उपाध्यक्ष, म्हणजे अगदी मला वाटतं ही शिवमहापुराण कथा माझ्याकडे पोहोच करण्यासाठी भाऊंचा देखील होकार असेल. त्यावेळेला भाऊ असतील तेव्हा आपले बाबा. तर तुम्ही सगळ्यांनी आमच्या निलेश दादांच्याकडे माझ्यापर्यंत संपर्क पोहोचवण्याचं काम दिलं. निलेश दादांनी तुमच्या सगळ्यांसोबत चर्चा करत करत माझ्यापर्यंत संपर्क केला. आणि जेव्हा मला निलेश भाऊंचा फोन आला, म्हणे दीदी आपल्याला यावर्षी पुढच्या वर्षासाठी टाकरखेड्याला कथा करायची आहे. पहिले तर मला वाटलं होतं आपण बाबांच्या चरित्रावर कथा करू, पण एवढी वर्षभर धावपळ, एवढे कीर्तन, 2-2, 3-3 कार्यक्रम, ती पुस्तकं त्यावेळेला उपलब्ध न झाल्यामुळे, आणि सध्या शिवमहापुराण कथेचं एवढं सध्या महाराष्ट्रभर वातावरण आहे, भारतभर जिकडे तिकडे शिवभक्ती, शिव उपासना. कदाचित बाबांची इच्छा असेल की आम्ही भागवत ऐकलं, आम्ही रामायण ऐकलं, आम्ही अनेक कथा आमच्या श्रोत्यांना, आमच्या भक्तांना ऐकवल्या. या वर्षी आता शिवमहापुराण सगळ्यांना ऐकवायला लावायचं, ही बाबांचीच इच्छा. म्हणून तर निलेश दादासोबत चर्चा करत असताना शिवमहापुराण कथा करू हा विषय फायनल झाला. आणि शिवकथेची सेवा मी माझ्याकडे स्वीकारली. आणखी सर्व आयोजक मंडळी, याच्यामध्ये सक्रिय सहभाग असणारी मंडळी, व्यासपीठावरती असणारे यजमान, सगळ्यांना सादर वंदन, सप्रेम जयहरी. इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असतील, अज्ञानाने एखादं महत्त्वाचं नाव राहत असेल तर काही नाराज होऊ नका. एखादं नाव घेणं खूप गरजेचं असेल तर मला सुचवा. आमच्या नंदूभाई यांची खूप गोड साऊंड सिस्टीम आहे. आमच्या नंदूदादासाठी एकदा टाळी वाजवूयात आपण. जळगाव शहरामध्ये खूप मोठा शिवमहापुराण कथेचा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाचं साऊंड असेल, तिथली व्यवस्था असेल, आमच्या नंदूदादाकडेच होती. आणि तो कार्यक्रम आम्ही आमच्या वारकरी कीर्तन रंग या यूट्यूब चॅनलवरून जे सोडला, तो एका महिन्यामध्ये, 1.5 महिन्यामध्ये 4.5-5 लाख लोकांपर्यंत तो कार्यक्रम गेला. तर नंदूदादा, त्यांचे तिथले मित्र, त्यांनी खूप छान कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. जितेंद्रभाऊ मराठे, तिथले नगरसेवक, खूप छान नियोजन होतं. आणि याही वेळेला आमच्या नंदूदादांची साथ आम्हाला मिळते, या गोष्टीचा आनंद आहे. सिंथ वादनासाठी अगदी बाबांचा आशीर्वाद ज्या लेकराच्या जीवनामध्ये आहे, बाबांना गुरुस्थान मानून बाबांचे चरण ज्या परिवाराला, ज्या घराला लागले, अशा परिवारात ज्यांचा जन्म झाला, अशा आमचे गोपाल महाराज मोये यांचा पूर्णच परिवार, आई वडील सगळेजण बाबांचे खूप मोठे भक्त आहेत. तर आमचे गोपाल महाराज सिंथवादनाची साथ देत आहेत. माझी विद्यार्थिनी भाविका तबल्याची साथ देते. आमचे गणेश महाराज सुंदर ॲक्टोपॅड वाजवत आहेत. ढोलकची साथ देणारे हरिभक्तपरायण उमेश महाराज पांचाळ, खूप चांगली गुणी आहेत. ते खूप चांगल्या पद्धतीने जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे. ढोलक वादनामध्ये पूर्ण परिवार वारकरी आहे. महाराष्ट्रामध्ये
ज्या गोड गळ्याचं कौतुक होतं असं आमच्या सद्गुरू कल्याण स्वामी संस्थांची पहिली गायिका की ज्या लेकरानं महाराष्ट्रभर आपल्या संस्थांचं नाव केलं अशी आमची वैष्णवीताई करांडे, आमची भक्तिताई सुसला, ते गोड कंठ आहे, दुसऱ्या लता मंगेशकरच आहे, एवढा गोड बारीक आवाज आहे. आपल्या संस्थांचं चॅनल आहे इथे, यूट्यूब चॅनल, बरोबर ना? आपल्या संस्थांचंच आहे ना, राष्ट्रसंत गुलाबबाबांच्या नावाचं हे यूट्यूब चॅनल आहे. आणि वारकरी कीर्तन रंग आमच्या दातखीड भैयाचं, त्यांच्या चॅनलवरती आपल्याला हा कार्यक्रम आणि आपल्या संस्थांच्या चॅनलवरती, या दोन्ही चॅनलवरती ही कथा कीर्तनं तुम्हाला पाहायला मिळतील. आणखी सर्व आयोजक, नियोजक, संयोजक मंडळी, चौकदार दादा आहेत. गोड वातावरण आहे, भाविकांची सुंदर व्यवस्था आहे, सगळ्याच्या अंतकरणामध्ये भाव भरलेला आहे. या पवित्र भावामध्ये आपण शिवमहापुरांचं चिंतन करणार आहोत. संस्थेचे विश्वस्त व माझ्या सर्व तरुण भावंडांचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर सतीश भाऊ खोडे वयानं ज्येष्ठ आहेत आणि भाऊंची उपस्थिती इथे आहे. भाऊ ना माझं वंदन आहे, कुठे बसले असतील तिथे. तर ही सर्व ज्येष्ठ मंडळी, आपण सर्व या बाबांच्या सोहळ्यामध्ये तन मन आणि धन या सगळ्या गोष्टीने एकत्र येता आणि हा भव्य सोहळा तुम्ही सगळेजण पार पाडता. बाबांच्या चरणावरती वारंवार वंदन करते, बाबांच्या आवडीचं भजन गाऊन आपण कथेला सुरुवात करू. आणि मागच्या वेळेला मी बाबांवरती एक भजन गायले होते, ते आपण पुढे पुढे गाऊ. आजच गायचं का? शेवटी गाऊ आपण शेवटच्या दिवसामध्ये, थोडासा माहोल पण तयार होईल तेव्हा आपण सगळेजण ते गाऊ. आज बाबांना काय भजन आवडत होतं ते गाणार आहोत. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, 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 गुलाब बाबा गोपाला, गुलाब बाबा गोपाला, सिद्धेश्वर संत गोपाला, सिद्धेश्वर संत गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. जय हो जय हो जय हो. गोपाला गोपाला ज्ञानदेवाच्या गोपाला, गोपाला गोपाला ज्ञानदेवाचा गोपाला, गोपाला गोपाला नामदेवाच्या गोपाला, गोपाला गोपाला नामदेवाचा गोपाला, गोपाला गोपाला तुकारामाच्या गोपाला, गोपाला गोपाला तुकारामाचा गोपाला, गोपाला गोपाला जनाबाईच्या गोपाला, गोपाला गोपाला जनाबाईचा गोपाला, गोपाला गोपाला मुक्ताबाईच्या गोपाला, गोपाला गोपाला मुक्ताबाईचा गोपाला, गोपाला गोपाला गजाननाचा गोपाला, गोपाला गोपाला गजाननाचा गोपाला, गोपाला गोपाला गुलाब बाबा गोपाला, गोपाला गोपाला गुलाब बाबा गोपाला, गोपाला गोपाला
देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. सगळ्यांनी हात उंच घ्या आणि प्रेमानं आमच्या सोबत भजन म्हणा. गोपाला गोपाला गुलाब बाबा गोपाला 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 गुलाब बाबा गोपाला. गोपाला गोपाला गुलाब बाबा गोपाला 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 गुलाब बाबा गोपाला. 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 सिद्धेश्वर संत श्री गुलाब बाबा की जय. आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये बाबांच्या विषयीची असीम श्रद्धा आहे. त्या श्रद्धेची फलश्रुती, त्याची परिणिती म्हणजे आपल्या सगळ्यांची उपस्थिती. आणि बाबांच्या आशीर्वादानं कुणाला काही कमी नाही. एक वेळेस देव तरी पात्र पाहून दान देईल, पण संत भावनेनं कोणीही जाऊ दे त्यांच्याकडे, त्यांच्या दरबारातून कोणी रिकाम्या हातानं रिकाम्या झोळीनं जात नाही. सगळ्यांचं परमकल्याण करणारे, आईसारखी छत्रछाया आपल्यावरती धरणारे, आईची माया आणि बापाची सावली या सगळ्या गोष्टी ज्यांच्याकडनं मिळतात असे आपले गुलाब बाबा. बाबांच्या चरणावर विंदी वारंवार वंदन करून आपण कथेला आरंभ करू. कथा शिवमहापुराण कथा. सध्या भारत देशामध्येच नाही तर भारताच्या बाहेरही शिवभक्ती, शिव उपासना याचे खूप मोठं वलय तर निर्माण झालेलं आहे. आणि या महापर्व काळावरती बाबांच्या इच्छेनं आपल्या सगळ्यांना शिवमहापुराण कथा ऐकायला मिळते. खरं पाहता बाबांच्या इच्छेनं आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला हा सत्संग ही खूप मोठी गोष्ट आहे. या सत्संगाच्या बाबतीमध्ये आपण सगळेजण भाग्यवान आहात. कधी कधी भाग्यवान कोणाला म्हणावं हे आपल्याला लक्षात येत नाही. एखाद्याकडे खूप धन आहे, आपण त्याला म्हणतो तो भाग्यवान आहे. एखाद्याकडे एखादं मोठं पद आहे, आपण त्याला म्हणतो तो भाग्यवान आहे. एखाद्याकडे प्रचंड पैसा, संपत्ती, मनुष्यबळ आहे, आपण त्याला म्हणतो तो भाग्यवान आहे. पण खूप धन, खूप पैसा, खूप प्रॉपर्टी ह्याला जर आपण भाग्य म्हणत असू तर ती आपली एक चूक आहे. खूप धनानं मोठा, खूप मानानं मोठा, खूप पैशानं मोठा, खूप प्रतिष्ठेनं मोठा म्हणजे खऱ्या अर्थानं तो व्यक्ती भाग्यवान आहे असं अजिबात नाही. धन, पैसा, पद, प्रतिष्ठा या जर भाग्याच्या गोष्टी असत्या तर या बाबतीमध्ये रावण कुठेच कमी नव्हता. रावणा एवढा श्रीमंत माणूस अजून नाहीये. एवढी श्रीमंती राजा रावणाची. रावण किती श्रीमंत होता? 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची होती. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत असे संख्या जैसी तैसी. कोटी घरे जेथे काशाणी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची होती. शुद्ध सोन्याची 7 कोटी घरं. 10 बाय 10च्या खोल्या नाही. टाकरखेडा 10 बाय 10ची खोली नाही. एकरावरी बंगले शुद्ध सोन्याचे होते. एवढा श्रीमंत होता रावण. मग जर जो धनवान आहे तो जर भाग्यवान असेल तर रावणाला भाग्यवान मानायला काही हरकत नाही, कारण त्याच्या एवढा धनवान अजून पृथ्वीवर दुसरा कोणीच नाही. मग रावण भाग्यवान आहे का? झोपल्या का रावण भाग्यवान आहे का? खूप धन आहे ना त्याच्याकडे म्हणून आपण त्याला भाग्यवान नाही.
त्याला आपण भाग्यवान म्हणत नाही. ठीक आहे, एखाद्याकडे खूप मोठं पद आहे, आपण म्हणतो हा माणूस भाग्यवान आहे म्हणून एवढ्या मोठ्या पदावर आहे. मला सांगा, तर रावणाकडे काही साधं पद होतं का? त्यानं 33 कोटी देवता बंदीशाळेत टाकले होते, 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या आणि सगळ्यांचा बॉस तो झाला होता. सगळ्या देवाला त्यानं कामाला लावलं होतं. मला सांगा, मग भाग्यवान म्हणायचं का रावणला? नाही. बरं, त्याच्या एवढं मनुष्यबळ कुणाकडेच नव्हतं. एखाद्या माणसाकडे खूप मोठं मनुष्यबळ असेल ना, लोक म्हणतात भाग्यवान आहे तो. मग रावणाकडे काही कमी मनुष्यबळ होतं का? एकट्या रावणाला 80,000 पत्न्या होत्या, 1,00,000 मुलं होते, 2.25 नातू होते. बेरीज घरी गेल्यानंतर करा. एवढं एकट्याचं मनुष्यबळ होतं. रावण जर एवढं मनुष्यबळ आहे तर त्याला भाग्यवान म्हणायचं आपण? भाग्यवान म्हणू ना आपण त्याला. त्याच्या एवढं मनुष्यबळ आता कुणाकडेच नाही, तरीही आपण रावणाला भाग्यवान म्हणत नाही. आता मला सांगा, एखाद्या माणसाला देवदर्शन झालं, आपल्या नजरेत तो भाग्यवान आहे की नाही? देव भेटला, देव स्वप्नात आल्यानंतर दुसरा दिवस झोपेतून उठलो आपण किती आनंदात असतो. देव माझ्या स्वप्नात आला, देवानं मला दर्शन दिलं, देवानं मला असं बोलला. स्वप्नात देव आल्यानंतर आपण म्हणतो अरे काय भाग्यवान आहे तू. आणि एखाद्या माणसाला प्रत्यक्षात देव भेटू द्या, मग भाग्यवान आहे की नाही तो? सांगत चला ना मला. आता 7 दिवस तुमची माझीच गाठ आहे, माझ्यासोबत बोलत चला. भाग्यवान आहे की नाही? एखाद्या माणसाला जर देव भेटला तर आपण त्याला भाग्यवान म्हणतो की नाही? टाकरखेडा आहे ना, भाग्यवान आहे. कोण भाग्यवान आहे? ज्याला देव भेटला तो माणूस भाग्यवान आहे. मग रावणाला शंकर भेटले होते, मग आता पार्वती भेटली होती, मग म्हणा ना आता तो भाग्यवान आहे. आहे का रावण भाग्यवान? टाकरखेडा का बरं? देव भेटल्यानंतर जर आपल्याला देव भेटला तर आपण स्वतःला भाग्यवान म्हणून घेतो. मग रावणाला पण देव भेटला, त्याला भाग्यवान म्हणायला काय हरकत आहे? त्याचं उत्तर एकच आहे, रावणा